शिवम, कुठे हरवलास तू? झोपलाय? पाहिलं या आपल्या महाराजांना? मला बोलवलं, इनर्शिया समजून घेऊया. लाज नाही वाटत? झोपल्यात महाराज. मी पण बघतेच. का उठवलंस दीपिका? का उठवलं? काय छान झोपलो होतो. आळशी कुठला? ह्यावेळी झोपला होतास आणि वरून दोष देतोयस? काय तुम्हाला पण असं वाटतं? बरं सांग, आपण कशाविषयी बोलत होतो? सांग सांग. इनर्शिया. इनर्शिया म्हणजे जडत्व. म्हणजे जर एखादी वस्तू रेस्ट करत असेल तर ती तोपर्यंत रेस्ट करेल जोपर्यंत एखादी बाहेरील वस्तू तिला डिस्टर्ब करत नाही, जसं तू मला केलंस. वा वा, काय पण डेफिनेशन आहे इनर्शियाची. न्यूटन सरांनी ऐकलं असतं ना तर ते पण घाबरले असते. आळशी कुठला. तसं एक बरं की तू रावण नाहीयेस. म्हणजे काय? मग बिचाऱ्या कुंभकर्णाचं काय झालं असतं? तू तर त्याला झोपूच दिलं नसतंस. तू आणि तुझे जोक्स. आता हे सगळं जाऊ देत आणि पहा मी काय आणलंय ते. माझा पेटारा. अरे तुम्ही का कन्फ्यूज होताय? म्हणजे तुम्ही विचार करत असाल की या खेळण्यांचा इनर्शियाशी काय संबंध आहे? फादर ऑफ मोशन सर आयझॅक न्यूटन यांचा पहिला नियम इनर्शिया आहे. गतीचा प्रथम नियम जडत्व. आणि याचा संबंध प्रत्येक गोष्टीशी आहे, मग ते घरंगळणारे चेंडू असोत किंवा थांबलेले चेंडू. आपण जाणतोच की कोणतीही गोष्ट स्वतःहून चालू लागत नाही किंवा स्वतःहून चालता चालता थांबतही नाही. म्हणजेच कोणत्याही गोष्टीला आपल्या गतीच्या अवस्थेत बदल नको असतो. सायकल सुरू करण्यासाठी जोर लागतो, त्यात इनर्शिया ऑफ रेस्ट आहे. आणि तिला थांबवायलाही जोर लागतो इनर्शिया ऑफ मोशनमुळे. आणि ही गोष्ट प्रत्येक वस्तूसाठी लागू पडते. अरे वा, ही आहे इनर्शियाची कमाल. मी पण करू शकतो. कर कर. बघत राहा. त्यात काय मोठंच आहे. वर ठेवायचं ना कॉइन. 1 2 3. अरे कधी आत कधी बाहेर, कधी इनर्शिया आहे तर कधी नाही. असं काय होतंय? शिवम, ही आहे माझ्या हातांची कमाल. तुला नाही जमणार. जाऊ देत. मी पण करू शकतो. तू बघत राहा फक्त. येस, बघितलंस? ग्लास, कार्ड आणि त्यावर ठेवलेलं नाणं. प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं जडत्व, स्वतःचा इनर्शिया. जेव्हा आपण कार्ड वेगाने फ्लिक करतो तेव्हा नाणं त्याच्या इनर्शिया ऑफ रेस्टच्या कारणाने तिथेच थांबतं आणि पडतं ग्लासमध्ये. पण जर हीच ट्रिक आपण एका पिसाबरोबर केली तर? हे बघा काय झालं. पीस ग्लासच्या आत न पडता बाहेर पडलं. याचं जडत्व नाण्यापेक्षा कमी. इनर्शियाचा सरळ संबंध मास, द्रव्यमानाशी. वस्तू जितकी जड तिचा इनर्शिया तेवढाच अधिक. स्केटिंग करतानाही हीच गोष्ट आढळते. एखादा बारीक मुलगा कमी जोर लावून फिरू किंवा थांबू शकतो. त्याचं जडत्व वजनदार मुलापेक्षा कमी. विज्ञानाचा हाच नियम झोपाळ्याला झोका देऊनही आपण समजून घेऊ शकतो. या लहान मेरीगो राऊंडला चालू करणं किंवा थांबवणं कठीण नाही, पण झोका तर हा सुद्धा आहे. या जायंट व्हीलचं मास फारच जास्त आहे आणि त्यामुळे त्याचा इनर्शिया पण बराच जास्त आहे. सुरू करायलाही पुष्कळ बळ हवं आणि सुरू केल्यानंतर थांबवणंही सोपं नाही. इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ मोशन. पण इनर्शिया ऑफ मोशन आणि न्यूटन यांच्या मते हा चेंडू चालत राहायला हवा, थांबायला नको. इनफॅक्ट हा बॉलच नाही, मी तर प्रत्येक गोष्ट पाहिलीये की आधी ती हळू होते आणि मग ती थांबते. मग न्यूटनने हा नियम का बनवला? आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी तर नाही बनवला. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी जाऊया सरळ केटूच्या जवळ. हॅलो केटू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग केटू. केटू, मला वाटतं तुम्हाला ऑमलेट जरा जास्तच आवडतात. नेहमीच काय अंड्यांचा एक्सपेरिमेंट? म्हणजे तुम्ही दोघं आज माझी फिरकी घ्यायला आला आहात. पण आधी हे पहा,
तुम्ही हे अंड अशा प्रकारे पडू न देता उभं करू शकता. मी ट्राय करू केटू? कर ट्राय. केटू, हे तर कोणी करूच शकत नाही. तू ट्राय कर. नाही होणार, मला माहित आहे. हार मानलीस ना बच्चू. आता माझी कमाल पहा. ही सायन्सची जादू आहे आणि इथे असंच होतं. वाव केटू, हे तुम्ही कसं केलं? केटू, मी माझे शब्द परत घेते. तुम्हाला खरं तर अंड्यांच्या सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे. केटू, तुम्ही याला काहीतरी लावलंय. काहीतरी नाही, मीठ, प्लेन अँड सिम्पल सॉल्ट. आणि हात असेच हटकले. केटू, न्यूटन सरांनी आम्हाला कन्फ्यूज केलंय. आम्हाला हे समजतच नाहीये की जर असं घडतच नाही तर त्यांनी हा नियम का बनवला. तर पोहोचला न्यूटनच्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनवर. हं? अरे बापरे, असे चकित होऊ नका की मी गेस कसं केलं. अरे, इनर्शियाने तर भल्या भल्यांची मती गुंग केलीये. पण केटू, आम्हाला ही गोष्ट समजत नाहीये की ग्रॅव्हिटी आणि फ्रिक्शनच्या मुळे इनर्शियाचा नियम लागू पडत नाही. तर मग तो समजण्याची किंवा विचार करण्याची गरज काय या बाबतीत? गरज नाही ना, मग जाऊ द्या. चला कॅरम खेळूया. हे तुम्ही सांगताय केटू? वाव, ग्रेट आयडिया केटू. चला कॅरम खेळूया. हं. दीपिका आणि शिवम, हे सांगा की कॅरम खेळताना तुम्हाला न्यूटनची आठवण नाही आली? मला तर खूप आली. शिवम, आपल्याला आधीच समजायला हवं होतं की केटू सायन्सची कोणती गोष्ट अशीच कशी सोडून देईल. मी तर हे पण समजून गेलो की केटूला काय दाखवायचंय. हे बघ, जोपर्यंत आपण या सोंगट्यांना मारत नाही या स्ट्रायकरने, तोपर्यंत त्या हलतात नाही ना. राईट केटू? अगदी बरोबर. म्हणून तर जेव्हा या स्ट्रायकरने मी खेळते तेव्हा सोंगट्या हलतात. आणि याच खेळात दडलाय इनर्शिया. तर खेळता खेळता जाणून घेऊया सायन्सच्या इनर्शियाचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. गतीचे नियम सांगतात की प्रत्येक हलणाऱ्या गोष्टीत मोमेंटम किंवा संवेग आहे. एक असं बळ जे एकातून दुसऱ्या गोष्टीत जातं. कॅरममध्ये स्ट्रायकरचा संवेग सोंगट्यांमध्ये जातो. तो स्वतः थांबतो आणि सोंगटी पुढे जाते. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीला चालण्यासाठी बळ नको असतं. उलट तिला थांबवण्यासाठी बळाची गरज आहे. इथे ते बळ फ्रिक्शन आहे, घर्षण. हाय हो 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 हा. तुम्हाला हे माहित आहे की मार्शल आर्ट्सचे एक्सपर्ट्स या विटांना आपल्या हातांनी इनर्शियाचा उपयोग करून तोडतात. पण एक्सपर्ट्सच्याकडे लक्ष द्या. मला तर दीपिकाच्या हातांची कीवच यायला लागली आहे. माझ्या हातांची कीव करू नकोस. ह्या विटेची कर, जी आता माझ्या हाताखाली तुटणार आहे. तू पण ना. आत्ता बघ. लागलं का? ना वीट तुटली ना मला लागलं. मी काय बुद्धू आहे जी ही वीट तोडेन? हे तर फक्त एक्सपर्टचं काम आहे. तुम्ही पण ट्राय करू नका याला. पण आमच्या बरोबर चला एका कराटे चॅम्पियन पाशी, जे या विटेला आपल्या लेफ्ट हँडने तोडू शकतात. या कराटे एक मार्शल आर्ट, असा खेळ ज्यात शरीर आणि मनाच्या शक्तीबरोबरच सायन्सचं लॉजिकही आहे. वीट स्थिर आहे, त्यात आहे इनर्शिया ऑफ रेस्ट. हे एक विशेष टेक्निक आहे ज्यात हात योग्य वेगाने योग्य ठिकाणीच पडायला हवा. पाहूया काय होतंय ते. यातलं सायन्स समजून घेऊया. कराटे एक्सपर्टच्या हाताचा संवेग वीटेत ट्रान्सफर होतो, पण वीट आपल्या जडत्वाने स्थिर राहते आणि बीटने तुटून जाते. हे तुम्ही मुळीच ट्राय करू नका. जेव्हा कधी मी ट्रेनने जाते ना, माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोच येतो. आता नाटक बस कर आणि विचार काय ते. हे बघ, मी आता बॉल वर फेकला आणि तो हातात आला. ऑब्विसली दीपिका. पण मी चालत्या ट्रेन मध्ये पण वर फेकेन ना, तरी असाच हातात येईन. मग तुला नाही कळणार. चल केटू जवळ. केटू, मला एक गोष्ट कळत नाहीये. विचार. जेव्हा आपण ट्रेन मध्ये कॅच कॅच खेळतो तेव्हा बॉल तर हवेत असतो, तर त्याला कसं कळतं की ट्रेनचा स्पीड काय आहे जो तो आमच्या हातात येतो? दीपिका,
तुझ्या प्रश्नातच दडलंय तुझं उत्तर, जे बरोबरही आहे आणि सायंटिफिक सुद्धा. दीपिकाच्या प्रश्नामध्ये तिचं उत्तर. दीपिकाच्या प्रश्नातही आणि माझ्या एक्सपेरिमेंटमध्येही लक्ष देऊन पहा. आता मी हे इथे घेऊन येते. अरे ही कॅन्डल तर विझली. विझली नाही, विझवली गेली. आ मला तर काहीच कळत नाहीये. मला पण काही कळलं नाही की या दोन गोष्टीत काय कनेक्शन आहे. अरे बाबा, ही कॅन्डल विझली या बाटलीच्या आत असलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे, जो मी आत्ताच बनवला. पण ट्रेन मध्ये हवेत बॉल. तुम्ही दोघं हवेला विसरताय. चला, मेणबत्ती बरोबर आणखी काही दाखवते, हवेची आठवण करून देते. तुम्हीही चला, याबरोबर एक्सपेरिमेंट करूया आणि समजून घेऊया. पण अगदी लक्ष देऊन समजून घ्या. आधी मोठ्यांची परमिशन घ्या. यात पेटत्या मेणबत्तीचा वापर करणार आहोत ना आपण. एक्सपेरिमेंटसाठी हवी मेणबत्ती, माचीस, प्लेट आणि चिमणी. आता जळणारी मेणबत्ती प्लेटवर. नीट पहा, लक्ष मेणबत्तीच्या ज्योतीवर. प्लेट डावीकडे हलवली तर ज्योत उजवीकडे वळते आणि उजवीकडे हलवली तर ती विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे झुकते. हे अशामुळे की ज्योतीच्या चारी बाजूंची हवा स्थिर आहे. ती तिच्या जडत्वानी ज्योतीला विरुद्ध धक्का देते. पुन्हा एकदा प्लेट हलवूया, पण मेणबत्तीला चिमणीने झाकून. यावेळेस मेणबत्तीची ज्योत उलट दिशेने झुकत नाही. हा फरक अशामुळे झाला कारण मेणबत्ती झाकल्यावर हवा, ज्योत आणि प्लेट तीनही एकत्रितरित्या पुढे गेले. पुन्हा एक वार जडत्व. ट्रेनमध्ये फेकलेला चेंडू हातात परत येण्याचं सायन्स थोडंसं वेगळं आहे. ट्रेनमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ट्रेनच्या गतीनुसार तिच्याबरोबर धावते. आपण आपलं सामान आणि चेंडूही. म्हणजेच वर फेकलेला चेंडू वर तर जातोच, शिवाय आपल्या इनर्शिया ऑफ मोशनच्या बरोबर पुढेही जात असतो. त्याच वेगाने ज्या वेगाने आपण आणि ट्रेन जातीये, म्हणूनच तो आपल्या हातात परत येतो. मजेची गोष्ट अशी आहे की जर ट्रेन बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीनं आपल्याला पाहिलं तर चेंडूचं उसळणं आणि परत पडणं असं दिसेल. सॉस हवाय? या सॉसला बाटलीमधून काढायचं म्हणजे कसरतच असते. सॉरी थोडी भूक लागली होती. पण बोलतोय आपण इनर्शियावरच. इनर्शिया, ज्याचं खूप मोठं उदाहरण आत्ता शिवमने दिलंय. मी नाही ग. तूच दिलेस आता. तू सॉसला बाटली बाहेर काढताना इनर्शियाचा तर उपयोग केलास आणि सॉसला बुद्धू बनवून त्याला बाहेर काढलायस. ओ, मला समजलं. जेव्हा मी बाटलीला धक्का दिला तेव्हा त्यासोबत सॉस पण पुढे आला. आणि बॉटल तर तुझ्या फोर्समुळे थांबली, पण सॉस बाहेर येऊन खाली पडला. जर हेच प्रिन्सिपल आपण गाडीत बसलेल्या पॅसेंजर्सवर अप्लाय केलं तर? म्हणजे अगं फार मोठे ऍप्लिकेशन आहे बघ. ही कार तर कार सारखीच आहे, पण वर ठेवलेलं नाणं आहोत आपण, म्हणजे पॅसेंजर्स. बघूया काय होतं जेव्हा वेगाने येणारी कार कशावर तरी आदळते तेव्हा. हे समजून घेऊया. जेव्हा कार चालत असते तेव्हा आपणही तिच्या बरोबर त्याच गतीने जात असतो. पण जर कार अचानक थांबली तर आपण आपल्या इनर्शिया ऑफ मोशनमुळे त्याच गतीने पुढे जातो. आणि परिणाम आहे इथेच उपयोगी पडतात सीट बेल्ट. सीट बेल्ट आपल्या सुरक्षेसाठी खूपच गरजेचे आहेत. ते आपल्याला कार अचानक थांबल्यावर तिच्या बरोबर रोखून धरतात. सायंटिस्टने सिद्ध करून दाखवलं आहे की सीट बेल्ट्समुळे कितीतरी जीव वाचले आहेत. आता वेळ झाली आजच्या स्पेशल ऍक्टिव्हिटीची. सरळ जाऊया अंतराळात ताऱ्यांच्या सोबत. एक अशी जागा जिथे इनर्शियाला स्पेस मध्ये नेलं जाऊ शकतं. लवकर चला, मला काही जाणून घ्यायचंय. आपली पृथ्वी फिरत का असते? पृथ्वी का फिरत असते? ते असं कोणतं बळ आहे ज्याने तिला असं फिरवलंय की ती फिरतच राहते? इनर्शिया किंवा जडत्वाचे नियम अंतराळात सुद्धा प्रभावी आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत आपण आलो आहोत मुंबईच्या नेहरू प्लॅनेटेरियम मध्ये. एक असं ठिकाण जिथे अंतरिक्षाच्या संदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. फिरणं ही एक साधारण गोष्ट आहे, कारण फिरण्याची कुठलीही गती असू शकते. पण न फिरण्यासाठी एकच स्पीड हवं, 0.
तर विश्वात इतकी विविधता आहे की कोणतीही गोष्ट फिरल्याशिवाय राहू शकत नाही, कारण की जरी ती सुरुवातीला फिरत नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने थोडासा बदल झाला जे या विश्वातील अनेक गोष्टीमुळे शक्य आहे ती स्वतःहून फिरू लागेल. जर त्याचा आकार जर ऑब्लॉंग झाला तर कोणत्याही कारणाने सूर्य, जर पृथ्वी ऑब्लॉंग असेल तर तो सूर्य तिला फिरवेल थोडंसं. अंतराळात फ्रिक्शन आहे का? ही पृथ्वी जी फिरतेय ती एकदम व्हॅक्युअस स्पेसमध्ये फिरते, अंतरिक्षात फिरते, जिथे कुठले पदार्थ उपलब्ध नाही आहेत. पण नक्कीच जर अशी काही घटना घडली आणि कुठलं घर्षण तिच्यावर आलं तर पृथ्वी थांबेल. पण अंतरिक्षात असं काहीच अस्तित्वातच नाहीये. एक गोष्ट फार महत्वाची आहे, हा जो चंद्र आहे, तुम्हाला ठाऊक आहे का काय घडतंय चंद्राच्या बाबतीत? चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, तर पृथ्वीच्या बाबतीत तुम्ही जाणता टाईड्स होतात, तेव्हा पूर्ण सिस्टीमची एनर्जी काय होते, थोडीशी वेस्ट होते टाईड्सना निर्माण करण्यामध्ये, भरती ओहटी जी समुद्रामध्ये होते ती निर्माण करण्यामध्ये. पण शेवटी ही एनर्जी येते कुठून? एनर्जी तर वेस्ट होते. भरती आली, ओहटी आली, तर समुद्राची पातळी वर गेली, परत खाली गेली, तेव्हा एवढ्या सगळ्या बॉडी ऑफ वॉटरला वर चढावं लागतंय, तर त्यात काय होतं की फ्रिक्शनमुळे बरीचशी एनर्जी वेस्ट होते. आता प्रश्न असा उभा राहतो की ही एनर्जी येते कुठून? तेव्हा बघा, चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा करतोय, त्याची पण एक एनर्जी आहे, रोटेशनल एनर्जी. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते, ती पण रोटेशनल एनर्जी आहे. तेव्हा तुम्ही असं कधी ऐकलंय की पृथ्वीचं फिरणं थोडंसं सुस्त होत चाललंय? कधी कधी आपल्याला एखादा सेकंद वर्षात ऍड करावा लागतो, माहीतच असेल. तर हे याच कारणानं घडतंय की जी सिस्टम जी आहे तिच्यात एनर्जीचा लॉस होतोय. एकतर पृथ्वी स्लो होत चालली आणि दुसरं चंद्र आपल्यापासून दूर होत चाललाय. चंद्र आपल्यापासून दूर चाललाय प्रत्येक वर्षी काही सेंटीमीटरने. याशिवाय पृथ्वीचं रोटेशनही मंद होत चाललंय. पण घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये ही, कारण हा दर फक्त 0.7 सेकंद प्रतिवर्षी आहे. आपल्याला हेही माहितीये की पृथ्वीचं फिरणं सुरूच राहणार आहे, कारण अंतरिक्षात तिला थांबवू शकेल असं कोणतंच बळ नाही. तिथे व्हॅक्यूम आहे, रीते पण. फक्त पृथ्वीच नव्हे तर सगळेच ग्रह आपल्या इनर्शिया ऑफ मोशन बरोबर असेच त्यांच्या कक्षेत फिरतच राहणार आहेत. नेहरू तारांगणात आलोच आहोत, तर दुसऱ्या ग्रहांवर आपलं वजन किती ते माहीत करून घेऊया का? इथे ठेवली आहेत मजेदार वेइंग मशीन्स, जी मार्स म्हणजेच मंगळ, सूर्य आणि चंद्रावरील आपलं वजन दाखवू शकतात. लक्षात आहे ना? वजन म्हणजे गुरुत्व, ग्रॅव्हिटी, जिचा सरळ संबंध आहे बॉडीच्या मास म्हणजेच वस्तुमानाशी. मंगळाचं वस्तुमान कमी आहे, म्हणून मंगळावरचं आपलं वजन बरंच कमी भरतं. वजनाच्या बाबतीत सूर्य इतर सर्व ग्रहांपेक्षा भारी आहे, कारण जर पृथ्वीची ग्रॅव्हिटी 1 धरली तर सूर्याची ग्रॅव्हिटी आहे 27.9, 27.9. एक्सक्यूज मी, खूप सर्दी झाली आहे, म्हणूनच विचार करत होते की आजचा प्रश्न सर्दीशी निगडीत असायला हवा. प्रश्न असा आहे की नाक बंद झाल्यावर किंवा सर्दी झाल्यावर आपल्याला जेवणाची चव लागत नाही, हे खरं आहे का? जर हो तर का? आच्छी, चला माहीत करून घेऊया. जर आपण आपलं नाक बंद करून जेवलो तर आपल्याला चव कळणार नाही. सफरचंद आणि बटाटा एकसारखेच लागतील. आता पहा आमचं एक एक्सपेरिमेंट. डोळे अशासाठी बांधलेत की त्यामुळे काय खाल्लं जातंय हे दिसू नये. खरं तर स्वादाची संवेदना आपल्याला जिभेने कळते. आपली टेस्ट बड्स, जिभेतील नर्व्स, जेवणाच्या मॉलिक्युल्सचा स्वाद ग्रहण करून तो ओळखतात. आपल्या जिभेवर वेगवेगळ्या ठिकाणी कडू, गोड, आंबट आणि खारट स्वाद ओळखणाऱ्या नर्व्स किंवा टेस्ट बड्स आहेत. पण स्वादाची ओळख आपल्या वास घेण्याच्या क्षमतेशी निगडीत आहे.
सर्दी झाल्यावर आपल्या नाकाची ओलसर लाइनिंग सुचते आणि मग आपण खात असलेल्या मॉलिक्युल्सचा गंध आपण ओळखू शकत नाही. वासाचं ज्ञान होत नाही तेव्हा आपला मेंदू ब्रेन स्वाद ओळखू शकत नाही. बटाटा आणि सफरचंद एकसारखंच लागतं. तुम्हाला मेरी गो राऊंड आवडतं का? हे बघा, नाही म्हणू नका, कारण की ज्या मेरी गो राऊंड बद्दल आम्ही गोष्टी करतोय ते आमचं घर आहे. आम्ही बोलतो आहोत पृथ्वीविषयी, जी आमच्या पायाखाली फिरत असते. स्पिन होत राहते, रोटेट होत राहते, पण मग आपल्याला चक्कर का येत नाही? काय येत नाही? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण शोधा आणि आम्ही पण शोधतो. आणि भेटूयात दर आठवड्याला याच दिवशी याच वेळी. कारण की सायन्सची दुनिया आहे आणि आणि इथे इथे असंच होतं. बाय. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डेको इस्रो आणि विज्ञान प्रसार.